शहादा तालुक्यातील अस्लोद गावातील भ्रष्टाचाराच्या विरोधात शहादा पंचायत समिती कार्यालयावर वेडू पाटील, दिनेश पाटील, राधेश्याम मराठे हे तिघे अमरण उपोषणास बसले आहेत। या अमरण उपोषणास्थळी माजी आमदार उदयसिंग पाडवी, माकपाचे जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी भेट देऊन मागण्या व समस्या जाणून घेतल्यात। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहण्याचा इशारा उपोषणकर्ते वेडू पाटील, दिनेश पाटील, राधेश्याम मराठे यांनी दिलाय। यावेळी उपोषणकर्ते यांनी गट विकास अधिकारी व माजी आमदार उदयसिंग पाडवी यांना समस्यांचा व भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला। यात अस्लोद ग्रामपंचायतच्या व ग्रामसेवकाची मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची सन 2021 ते 2023 आजपर्यंतची चौकशी करून कायदेशीर स्वरूपाची कार्यवाही व्हावी। 14 वित्त व 15 वित्त विभागाचे व पेसा 5% निधीची जी कामं झाली ती गावातील लोकांच्या नावे टाकली आहेत। त्या लोकांना काही माहिती नाही, फक्त बँकेत चला सह्या करा अशा लोकांची व काही लोक दुसऱ्या ठिकाणी खाजगी कंपनी तसेच इतर राज्यात आहेत, त्यांची नावे पैसे काढून घेतले ही सुद्धा चौकशी करावी। ग्रामपंचायतने नमुना नंबर 8 वर फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदी दाखवून नावे करण्याचे अधिकार आहे का याची चौकशी व्हावी। याबाबत गट विकास अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे। या उपोषणासाठी उपोषणस्थळी भेट दिलेले मान्यवर आमदार उदयसिंग दादा पाडवी, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा, जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड, छोटू दादा पाटील, सुलतानपूर शिवाजीराव पाटील, किरण मोरे, रामदास मोरे, रमाकांत बच्छाव, सुदाम कोळी आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली। 23 रोजी पंचायत समितीच्या गेट समोर आम्ही या ठिकाणी मंडप घालून या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहोत। गेल्या 20 वर्षापासून माझ्या अस्लोद गावातील रस्त्यालगत व्यवसायासाठी टपरी होती। त्यानंतर मी ग्रामपंचायतींना बांधकामाची परवानगी मागितली, परंतु त्यांनी गेल्या 3-4 महिन्यापासून मला ते बांधकाम परवानगी दिली नाही। मला असं वाटलं की बुवा यांनी आपल्याला परवानगी दिली नसली तरी शासनाच्या नियमानुसार 62 दिवसाच्या आत ती ग्रामपंचायतीने जर आपल्याला परवानगी दिली नाही तर आपण असं समजावं की आपल्याला परवानगी मिळाली। या हेतूने मी बांधकाम केलं आणि बांधकाम केल्यानंतर कुठल्याही प्रकारे ते बांधकाम कोणालाही अडथळा येत नव्हता किंवा काही त्या ठिकाणी हे नव्हतं, परंतु त्यांनी मला माझं अतिक्रमण हे देशापोटी अतिक्रमण माझं काढण्यात आलं। वास्तविक पाहता दोघा साईडला पक्के बांधकाम आहेत, दुकाने आहेत, त्यांना नोटीस न देता फक्त मला व्यक्तिशः आणि माझ्या बाजूच्या दुकानदारांना नोटीस देऊन ते अतिक्रमण येत्या 10/12/2023 रोजी ते अतिक्रमण JCP लावून आणि पोलीस बंदोबस्त लावून ते बांधकाम पाडण्यात आलेले असून त्याबद्दल महाशय गट विकास अधिकारी यांनी संबंधित चौकशी करून माझ्या या उदरनिर्वाहासाठी त्यांनी मला सहकार्य करावं व मला त्या जागेत बांधकाम करण्यात आलेल्या जागेची भरपाई देण्यात यावी अशी मी विनंती करतो।